होळी मॅचच्या दिशेने सुमित आणि गणेश या ठिकाणी 20 मिनिटांचा टाइमर या ठिकाणी लावण्यात आल्याची नोंद घ्या जे कर्णधार आहेत त्यांनी, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक कमी असेल 30 सर्कल बाहेर. पहिला चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज अक्षय. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहतायत. हडपसर पुणे आपण या, आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह वितरित केलं जाईल. यावेळेस हळूवार पद्धतीने आपण पाहतायत करण्याचा प्रयत्न. आदरणीय सन्माननीय सुयोगजी खरे सरांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह वितरित केलं जाईल. एक दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स या ठिकाणी आपण पाहतोय. मुनीत कोडू ब्रँड ऑफ बहाडोले, आपण कॅमेरा रोल करा टॉस बॉक्स कडे. यस या ठिकाणी आपण पाहतायत हडपसर पुणे या संघाला आदरणीय सन्माननीय श्रोत सुयोगजी खरे सरांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह वितरित केलं जात आहे. ब्राह्मण जागृती सेवा संघ अध्यक्ष पनवेल अर्थात सुयोगजी खरे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या ठिकाणी हे सन्मान चिन्ह वितरित करताना क्षणचित्र या ठिकाणी कैद केले जात आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. हडपसर पुणे संघ आपण पाहतोय खूप लांबून या स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आपण करताय. सुयोगजी खरे सरांच्या माध्यमातून धन्यवाद. होळी मॅचच्या दिशेने 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 4 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. अक्षयला आपण पाहतोय गोलंदाज. आज 9 एप्रिल आपण पाहतायत शिदोबा महाराज यांची आज जयंती आणि याच जयंतीनिमित्त बेटेगावची यात्रा आणि सर्व भाविक सर्व यात्रेकरू या ठिकाणी आलेत आणि त्या सर्वांचं नवतरुण क्रीडा मंडळ बेटेगाव यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आज संपूर्ण बेटेगाव आणि आसपासची संपूर्ण गावं या ठिकाणी आपण पाहतायत येताना आणि या यात्रेमध्ये सहभागी होताना आपण पाहतोय. पूर्ण आज बेटेगाव पूर्णपणे सजलेला आहे. यात्रेकरूंच्या स्वागताकरता आपण पाहतायत पूर्ण रस्ते खचाखच भरलेले आहेत. अर्थात शिदोबा महाराज यांची जयंती आणि त्याच निमित्ताने आपण पाहतात आज बेटेगावची यात्रा आणि पुनश्च एकदा सर्व भाविकांचं आणि यात्रेकरूंचं नवतरुण क्रीडा मंडळ बेटेगाव यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. रॅम शॉट करण्याचा प्रयत्न. पहिले षटक या ठिकाणी परिपूर्ण झालं आणि पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय 4 मिनिटांमध्ये परिपूर्ण झालं. धीरज गुप्ता ब्रँड ऑफ बोईसर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एका षटकाकरता 5 मिनिटांचा अवधी या ठिकाणी देण्यात आलाय आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलं. नियमांचं पालन या ठिकाणी करताना शिस्तबद्ध, हे शिस्त फारच महत्त्वाची आहे. क्रिकेट असू द्या, क्रिकेटच्या बाहेरला आपलं जीवन असू द्या आणि 5 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना आपण पाहत आहेत. निशांतला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. तर फलंदाज सुमित याला आपण पाहतोय. मागचा सामना सुमितने अक्षरशः गाजवला, चांगल्या अनुषंगाने परफॉर्मन्स दिला, परंतु ते सातत्य पुन्हा दाखवावं लागेल. त्यामुळे तेच सातत्य दाखवताना
सातत्याचं दुसरं नाव सुमित आणि सुमितच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार. धाबा लागल्या 9 धाबा 9 रन प्रोग्रेस कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहत आहेत. 9 सप्टेंबर 2017 सौराष्ट्र क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खेळताना सर रवींद्र जडेजा यांनी झारखंड या संघाविरोधात 6 चेंडूमध्ये 6 मारण्याचा कारनामा केला होता. तोच 9चा आकडा. परंतु सर्वप्रथम 6 चेंडू 6 षटकार सर गॅरी सॉबर्स यांनी 1968 मध्ये इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. रणजी क्रिकेटमध्ये 1991 साली रवी शास्त्री यांनी तोच कारनामा केला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा. पुढील चेंडू यावेळी सॅक्रॉस करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि याच कारणास्तव बीड झाला. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू आपण बघितला या ठिकाणी निर्धाव येताना 2 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी फेकून झालेत. तदनंतर हर्षल गिब्स यांना आपण बघितलं 2007 मध्ये पुन्हा एकदा 19 सप्टेंबर 2007 T20 वर्ल्ड कप युवराज सिंग समोर स्टुअर्ट ब्रॉड 6 चेंडूमध्ये 6 षटकार. यावेळेस व्हाईट बॉल आणि एकदा मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यावरती 10 धावा. या धाव फलकावरती आपण पाहत आहेत 3 रन स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. या षटकातील पुन्हा एकदा निशांत राऊंड विकेट. लेग ब्रेक परंतु लेग ब्रेक वरती सुंदररित्या टेक्निकली साऊंड आला होता. फास्ट फेकी आले. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस यस नो नो तू तू मैं हा हा ना ना आणि याच कारणास्तव आपण पाहतोय परतावं लागतंय. बिग विकेट. सुमित बॅक टू दी डगआउट गॉन. विकेटचं पतन झालं. एक मोठा गडी या ठिकाणी तंबू मध्ये परतला गेलाय. धावा आहे धाव फलकावरती त्या म्हणजेच 11 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहेत. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. निशांतला आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. आपण युवराज सिंग यांना बघितलं 2007 मध्ये. तदनंतर 2021 मध्ये कायरन पोलार्ड यांनी श्रीलंका विरोधात अकिला धनंजय या गोलंदाजा विरोधात 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा केला आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज सौरभ 3ऱ्या क्रमांकावरती. यावेळेस आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. गणेश यावेळेस स्ट्राइक एंडला. यावेळेस आपण पाहतोय LBW या ठिकाणी आउट नाहीये या स्पर्धेमध्ये आणि तेच या ठिकाणी पंच देखील दर्शवत आहेत. नो LBW विकेट इन दिस टुर्नामेंट. चांगली गोलंदाजी निशांत करताना आपण पाहतोय. 5 चेंडू हाताळले गेलेत. 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. अंतिम चेंडू घेऊन ओव्हर द विकेट समोर बॅटर. यावेळेस आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. 2 षटक येथे परिपूर्ण झालेत आणि स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 रन.
धन्यवाद डीजे. आतापर्यंत आपण पाहतो ॲक्युरेट 10 मिनिटांमध्ये 2 षटकं परिपूर्ण झालेत. टाइमर या ठिकाणी लावण्यात आलाय. धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत पाटील नेटवर्क. गोलंदाज प्रणव. हॅलो हॅलो. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करताना ओव्हर द विकेट. यावेळेस हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न येथे फर्स्टला सेकंड अटेम्प्ट मध्ये पहिला चेंडू विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज योगेश चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज प्रणव. उंचपुरा गोलंदाज यावेळेस देखील मिस टायमिंग. सुंदर रीतीने या ठिकाणी झेल परिपूर्ण केलाय. सुंदर, अप्रतिम, अति सुंदर कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. विश्वजीत, यू ब्युटी, यू क्लास, टेरिफिक कॅच या ठिकाणी परिपूर्ण करताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं, डाईव्ह लगावली. जणू काही इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर रीतीने कॅप्चर करताना आपण पाहतोय या मोमेंटला. मुन्ना जयस्वाल यांना आपण पाहत आहेत. ब्रँड ऑफ बोईसर. सतरा धावा धाव फलकावरती. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक साध्य होणार नाहीये. एक धाव मिळते. धावा लागल्यात 18 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहेत. चांगली गोलंदाजी एक उंचपुरा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. प्रणव 3 चेंडू हाताळले गेले, 2 विकेट आणि 1 धाव खर्च करताना आपण त्याला पाहिलंय. यावेळेस गणेश दारोमदार असेल. संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी घेऊन फलंदाजी करावी लागेल वीर सावरकर रत्नागिरी संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेस मात्र झेल सुटला गेला. जीवदान मिळालाय. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण करताना हा झेल किती महागडा ठरेल येणारी वेळ दर्शवून जाईल. एकदम मिळाली आणि धावा लागल्यात 19 रन प्रोग्रेस कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत षटक क्रमांक 3 मधील आणि 2 धावा दिल्यात. चांगल्या रीतीची संधी उपलब्ध करून देणारा गोलंदाज प्रणव. यावेळेस यस फिंगर इज गॉन. अंपायर नाव 3 विकेट अवघ्या 5 चेंडू मध्ये. ब्युटी, काय कमालीची या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहत आहेत. टप्पे अचूक आहेत, लेंथ लाईन अचूक आहे. आपल्या उंचीचा जबरदस्त फायदा या ठिकाणी उचलला गेलाय.
आणि दुसऱ्या माळ्यावरून येणारा चेंडू डोकेदुखी ठरलाय फलंदाजांकरता. ज्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी केलाय सर्वात उंच पुरा गोलंदाज आपण मोहम्मद इरफानला बघितलं. पाकिस्तान संघाच्या माध्यमातून बिलॉंग केलं. 7 फूट 2 इंच एवढी हाईट. धावा आहेत 19 स्कोर कार्डवरती आपण पाहत आहेत. 5 चेंडू या षटकातील फेकून झालेत. तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय. तदनंतर जोल गार्नरला आपण बघितलं 6 फूट 8 इंच. भारतीय संघाच्या माध्यमातून सर्वात उंच पुरा गोलंदाज इशांत शर्मा याला आपण बघितलं 6 फूट 5 इंच. तशाच अनुषंगाने आता आपण पाहतोय प्रणव याला आताच्या काळामध्ये हरदीप सिंग 6 फूट 3 इंच. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस आपण पाहताय 4 विकेट. प्रणव यांची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर होता. अतिशय सुरेख गोलंदाजीचं पूर्तीकरण. 4 विकेट 6 चेंडू मध्ये आणि फक्त 2 धावा या ठिकाणी आपण पाहतायत. आणि प्रणव तुम्ही पुढचा सामना जेव्हा खेळाल तेव्हा तुमचा पहिला चेंडू हा हॅट्रिक बॉल असेल, कारण की 2 लगातार विकेट 5व्या आणि 6व्या चेंडूवरती आपण मिळवलात. चांगली गोलंदाजी डगआउट मधून देखील आपण पाहतोय. 19 धावा आहेत 19 रन. विश्वजित येतोय चौथा आणि अंतिम षटक या ठिकाणी हाताळण्याकरता. लांब लांबून आपण पाहतोय या ठिकाणी पूर्णपणे स्पर्धक या ठिकाणी आलेत. एक संघ आपण पाहत आहेत वीर सावरकर रत्नागिरी, दुसऱ्या साईडनं परशुराम स्पोर्ट्स कोल्हापूर. असे 2 संघ आमने सामने आणि चेंडू आणि फळी यांच्यामधील द्वंद्व युद्ध आपण या ठिकाणी पाहत आहेत. आजचा 3रा दिवस 9 एप्रिल आपण पाहत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ही क्रिकेट स्पर्धा आतापर्यंत आपण पाहत आहेत. गणेश ॲक्युरेट आपण पाहतोय 15 मिनिटांमध्ये 3 षटकं या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. कोल्हापूर संघाच्या माध्यमातून शिस्तीचं पालन होताना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू फेकून दिला. 6 धाबेमध्ये हा चेंडू कन्वर्ट होताना स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचले 25 धाबा. चौकार आहे या ठिकाणी आपण पाहतो 23 धावा धाव फलकावरती 23. गणेशला आपण पाहतोय झेल सुटला होता आणि त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा या ठिकाणी उचलला गेला. तेवीस धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौकार आहे. पुन्हा विश्वजित या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नकार दिलाय आणि गणेश या ठिकाणी दर्शवतोय की मला स्ट्राईक घ्यायचंय, मला मोठे फटके खेळायचे आहेत, मला सिंगल डबल नको, मला षटकार चौकारच मारायचे आहेत. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी ही भूमिका येथे घेतली गेली. फलंदाज गणेशच्या माध्यमातून गोलंदाज विश्वजित यावेळेस यासाठी नकार दिला होता. हे फटके माझ्याकडे आहेत आणि असे हाफ ट्रॅकर चेंडू मी सोडणार नाहीये. डिपॉझिट स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक 6 धावा. तीन चेंडू फेकून झालेत.
यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा जीवदान, झेल या ठिकाणी सोडला गेलाय. यावेळेस रनआउट होताना आपण पाहतो. दुसऱ्या बाजूनं जयेश, एक धाव जरूर येते. एका धावेसहित धावांच्या गती लागले 30 धावा, 30 रन आणि 4 चेंडू या षटकातील आतापर्यंत फेकले गेलेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. डायमंड डक वरती या ठिकाणी आपण पाहतोय जयेश फलंदाज बाद होताना एकही चेंडू न खेळता किंवा फलंदाज 0 धावसंख्येवर ते बाद, अर्थात डायमंड डक, आणि तोच या ठिकाणी आपण पाहतायत. नवीन फलंदाज केतन. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. निर्धाव 5वा चेंडू येतोय. 30 धावा आहे धाव फलकावरती या षटकातील. आणि पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण पाहतोय. विश्वजित समोर गणेश ऑन साइडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी यास विकेटचं बटन एकदम मिळाले आणि एका धावेसहित 31 धावा या धाव फलकावरती लावल्या गेल्यात. आणि विजयाकरता आव्हान ठेवण्यात आलंय ते म्हणजेच 32 धावेचं. वाटलंच मला. राय साहब अमरनाथ कपूर के नाम पर 32 अगर रन बना सकते हो तो बना लो, वरना कोल्हापुर से पालघर तक आने का कोई लाभ नहीं. या पंच महोदय आपले प्रथम आभार, कारण खूप सुंदर तुम्ही निर्णय दिलेले आतापर्यंत. आणि आज शीतोबा देवीची भव्य दिवशी यात्रा महोत्सव सुरू आहे. हॅलो, खूप सुंदर असे सामने या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. आजचं आयोजनच एवढं आजचं नाही, मागच्या 3 दिवसापासूनचं आयोजनच अति सुंदर आहे. पुन्हा एकदा
14, 15, 16, 17 या मैदानाकडे आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले असतील. दरम्यान आज शितोबा देवस्थान, आपल्या गावी विराजमान असलेले देवस्थान, आपली जागृत देवता आणि आपली कुलस्वामिनी म्हणून ज्यांची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे, बोईसर शहरात ज्यांचं नाव आहे, अनेक ठिकाणी उत्तुंग पद्धतीचा आपला समाज प्रत्येक स्थानी पसरलेला आहे. प्रसन्न आणि केदार आणि गोलंदाज मात्र आहेत. पहिला हा चेंडू आहे की या खमालोकन कक्षाचा पॅव्हलियनकडनं हा चेंडू फेकला जात आहे. दुपारपासूनचं सत्र उत्तर एंडकडनं फेकलेला चेंडू, पहिला चेंडू मात्र निर्धाव या ठिकाणी घोषित होत आहे. चांगली खेळाडू वृत्ती, 32 धावांची गरज संघासाठी विजय जर प्राप्त करायचा असेल तर करणं गरजेचं आहे. सामना जिंकणं गरजेचं आहे. उलट्या दिशेने टाकलेला चेंडू या ठिकाणी मात्र खूप सुंदर पद्धतीने चेंडू अडवलेला आहे. पाहूया, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. टॉससाठी यायचं आहे. अश्वमेघ आणि गिरगाव जॉईंट, अश्वमेघ आणि गिरगाव जॉईंट नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. टॉस का बॉक्स, अश्वमेघ आणि गिरगाव जॉईंट, मुंबई गिरगाव, अश्वमेघ कोल्हापूर, दोन संघामधलं नाणेफेक होणार आहे. दुसरा चेंडू मात्र टोळवलेला आहे. पाहूया, ऑनच्या दिशेनं, ऑफच्या दिशेनं चेंडू गेलेला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि अंकित केली जाते. एक धाव खातं उघडण्यासाठी पूर्ण होते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी मात्र खर्ची झालेले आहेत. पाहूया, 32 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. रात्रीच्या प्रकाश झोतातले खेळवले जाणारे सामने. आत्ताच आम्ही शार्दूल ठाकूरला पाहून आलो. ओ हो, थर्डमॅनचा शॉट, थर्डमॅनचा हा चेंडू थोडा हुलकावणी देणारा चेंडू आहे. पाहूया, मात्र या ठिकाणी 2 धावा नक्की पूर्ण केल्या जातील. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शॉर्ट थर्डमॅनचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्या पोहोचली ती गुणफलकावर 4 वर. अरे बापरे, दीपक गानोजी कोल्हापूरवरनं आमच्या समोर विराजमान आहेत आणि हा चेंडू मात्र वाईडचं रूप पंच दर्शवत आहेत. दीपक गानोजी, विघ्नेश, 5 धावा. चेंडू मात्र तेवढेच अजूनही शेष पहिल्या षटकातले. पाहूया, गोलंदाजी करतायत ते जयेश. गणेशने मात्र 4 चेंडू फेकलेले आहेत. 2 चेंडू अजून मार्गस्थ होत. हॅलो, आला. सुंदर कामगिरी पंचांची. पुन्हा एकदा वाईडचं रूप. 32 काही मोठं लक्ष नाहीये. 3 वर 2. 8चं स्वप्न आहे प्रत्येक षटकाला. हो हो, हळूच चेंडूला मात्र कव्हरच्या दिशेने भिरकवले. शॉर्ट कव्हरमध्ये हज पडलेला चेंडू एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. स्मार्ट, बड़ी अच्छी गेंदबाजी तुम्हारी हो रही है. पुन्हा एकदा टॉसचं विश्लेषण होत आहे. पुकार केला जात आहे. वाह, सुंदर 4 धावांसाठी आरपार चौकार मात्र या ठिकाणी नोंदवला जात आहे. चौकारांनी पहिल्या षटकात त्या समाप्तीनंतर धावा होतात त्या 11 एकावर 1.
पाटील नेट. तर कॅमेरा जाऊ द्या समोर. टॉस होतोय. सुयोग खरे दादा आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. सुयोग दादा खरे, वा. टॉस कोणी जिंकला आम्हाला सांगायचं आहे. आम्हाला निर्णय कळवायचा आहे. हॅलो, गिरगाव संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. गिरगाव हे मुंबईचं खरं तर म्हटलं तर प्रवेशद्वार आहे. अत्यंत उच्चभ्रू असं देवस्थान गिरगावमध्ये पाहायला मिळेल. आणि गिरगावची प्रसिद्धी फार वेगळी आहे. गिरगावची चौपाटी असेल, गिरगावची गणेश राजा असेल, गिरगावमध्ये व्यापार व्यवसाय असेल. चालू दे. ओके, माहीत आहे. ओके, क्षमा करा. गिरगावने मैदान घेतलेलं आहे. आम्हाला कल्पना आहे तुमचं एकाग्रता तुटते, पण यालाही कधीतरी सवय पाडून घ्या. सवय. काय झालं? हॅलो, क्रिकेटचा सामना हा नेहमी गोंगाटानेच समाप्त होतोय, गोंगाटानेच सुरू होत आहे. दुपारचं सत्र पाहिलं तर 1:55 पहिला चेंडू टाकला गेला. हो, सुरेख असा शॉट आपल्याला पाहायला मिळेल कव्हरकडनं. खूप सुंदर असं खेळ मैदानात. अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवले जातील. 14 धावा गुणफलकावर आणि 32 धावांचं लक्ष मात्र समोर ठेवलेलं आहे संघांच्या माहितीसाठी. हो 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 हो, शॉर्ट कव्हरचा चेंडू पकडलेला आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सुयोग भाऊ खरे मात्र आता या ठिकाणी आमच्या समोर अगदी स्थानापन्न झालेले आहेत. गेले अनेक दिवस त्यांचं हे सत्र सुरू आहे. डाव्या हाताचा हा फलंदाज टोळवलेला आहे चेंडू. 1 धाव फक्त या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. चौदा धावा गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 16 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओ, टोळवलेला आहे. पाहूया ऑनच्या दिशेनं शॉर्टहँडला पडलेला आहे चेंडू. आणि या ठिकाणी मात्र या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होत आहे. पाहूया. डाव्या हाताने पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू शॉट मधला हा चेंडू या ठिकाणी पकडलेला आहे. 1 धाव पटापट धावून पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी मात्र षटक संपत आहे. बारा चेंडू, त्यामध्ये 14 धावांची गरज. लक्ष एकदम समोर आहे. आपले समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेब जर इथे असते तर सगळ्यांचं शब्दरूपाने स्वागत केलं असतंय. रामदास आठवले साहेब, कारण रामदास आठवले साहेब, तुम्ही चला हवं दे सागर कारंडे नेहमीच चांगली नक्कल करतोय. त्याचं कसं आहे की आता जर
बेटेगावच्या मैदानाकडे पाहिलं तर हे बेटेगावचं मैदान अत्यंत सुरळीत पद्धतीने सजलेलं आहे आणि आम्ही आज या शीतबा देवाच्या निमित्तानं इथे हजर झालेलो आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावातील आलेले हे संघ आम्ही आज त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सगळ्यांना शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, काय चेंडू टाकला गेला. आहा आहा, सुंदर. असा चेंडू टाकला जातो त्यावेळेला समालोचकाच्या तोंडातून नक्की शब्द निघलं आहा, ज्याची वाहवा तारीफ केली जाते असा हा आहा हा शब्द आहे. माननीय रत्नाकर सर, पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न. वाह, काय सुंदर. आता मात्र कमबॅकिंग केलेली आहे. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातातनं या ठिकाणी टाकला गेलेला आहे. तारीफी काबिल. पहा तुम्ही, चेंडू सराव असो नसो, जो चेंडू टाकला जातोय तो या ठिकाणी अख्ख्या देशभरात सगळ्यांना हा नजरेत दिसतोय आणि म्हणून आम्ही तुमची तारीफ करतोय शब्दरूपाने. आहा हा, वा वा. भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सरळ चेंडूला पाठवलेला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. 19 धावा गुणफलकावर आणि 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज अजूनही आपल्याला लागत आहे. त्यामुळे खेळ हा खेळत असताना माझ्या संघासाठी मला 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. ही मला पूर्ण करायची आहे. जबाबदारी स्वीकारत चला. ज्यांच्यावर जबाबदारी असते तो कधी खोटं बोलत नाही, तो कधी रजा घेत नाहीये. बोला सर. हॅलो दादा. हो 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 हो, आता मात्र ऑनच्या दिशेनं मला वाटतं सरळ प्रेक्षकांच्या दर्शनासाठी गेलेला हा चेंडू षटकार. बत्तीस धावांचं लक्ष समोर होतं. 25 धावा गुणफलकावर पाहायला मिळतील. 7 धावांची गरज. चेंडू उर्वरित आहेत ते 8. हो हो, पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न ऑनच्या दिशेनं. शॉटॉनला कव्हरचा हा चेंडू या ठिकाणी मात्र पकडलेला आहे. पाहूया. 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. 7 आणि 6. सव्वीस धावा गुणफलकावर. 6 धावा. शेवटचे षटक. ओहो, डीप पॉइंट कडचा हा चेंडू, कव्हर कडचा चेंडू. या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. जवळजवळ 5 चेंडू पूर्णतया आपलं लक्ष केंद्रित करणारा हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. चार धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू. संपूर्ण षटक अजून बाकी आहे आणि त्यातही जर विश्लेषण केलं तर लक्ष काही दूरचं नाही आहे. मेहनत जास्त करावी लागणार नाही आहे. आरामशीर जब ऊपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है, वरना किसी के झोले हीरे मोती से भर जाता है तो किसी के झोले में छेद भी कर देता है, किसी को दाना भी नसीब नहीं होता है. इथे मात्र
कोल्हापूरची ही जर्सी, खूप सुंदर अशी जर्सी आपण परिधान केलेली आहे. हो 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 हो, आपल्या पदरात निश्चितपणे बेझिझक हा सामना पदरात टाकलेला आहे. कोल्हापूर संघानं सुरेख खेळ. यानंतर मात्र पुढे जे